कर्तव्याच्या चौकटी पलीकडे जाऊन आज पुणे पोलिसांनी माणुसकीचं जिवंत उदाहरण घालून दिलं आहे। मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर आज 10 ते 15 किलोमीटर पर्यंत भीषण वाहतूक कोंडी झाली। खोपोली हद्दीतील बोर घाटातील आडोशी बोगद्याजवळ प्रोपिलिंग या ज्वलनशील वायूने भरलेला टँकर उलटल्याने गॅस गळती सुरू झाली। सुरक्षेच्या कारणास्तव मुंबईकडे जाणारी मार्गिका तात्काळ बंद करण्यात आली। त्यामुळे लोणावळ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या। तासनतास कोंडीत अडकलेल्या प्रवाशांमध्ये लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक अन्न पाण्या वाचून अडचणीत सापडले। यावेळी पुणे ग्रामीण पोलिसांनी पुढाकार घेत पाण्याच्या बाटल्या आणि बिस्किटांची वाटप करून गरजू प्रवाशांना विशेष मदत केली। या मदतीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून पुणे पोलिसांचं सर्वत्र कौतुक होत आहे। कोंडी कमी करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी वाहने राष्ट्रीय महामार्गावरील पर्यायी मार्गाने वळवली, मात्र जुन्या महामार्गावरही कोंडी निर्माण झाली। गॅस गळती पूर्णपणे थांबेपर्यंत कोंडी कायम राहण्याची शक्यता आहे। दरम्यान पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक तामिनी घाट आणि कर्जत मार्ग वळवण्यात आली असून प्रवाशांचा त्रास कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे। आज हे युनिफॉर्म मधील पोलीस कर्मचारी फक्त कायदा राखणारे नाही, तर अडचणीत सापडलेल्या प्रवाशांसाठी खऱ्या अर्थाने देवदूत ठरले आहे।